नमस्कार. संवादवाहिनीवर सर्वांचं स्वागत. जागतिक पातळीवर एड्सबद्दल सर्वांना माहिती व्हावी, त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी 1 डिसेंबर हा वर्ल्ड एड्स डे म्हणून जाहीर केला गेला. यावर्षीची या दिवसाची थीम आहे लेट कम्युनिटीज लीड. एड्सबद्दल माहिती देणारा एक लेख डॉक्टर संजय धुर्जड यांनी लिहिलेला आहे, तो आपण ऐकणार आहोत. एड्सबद्दल हे माहीत आहे का? 1 डिसेंबर दरवर्षी जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. बाकीचे दिन पाळण्याचा हेतू तसाच हेतू एड्सबद्दलही आहे. या आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी, जनतेला या आजाराबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळावी म्हणून आजचा हा दिवस. या निमित्ताने त्यावर एक नजर टाकूया. याबद्दलच्या समजुती, गैरसमजुती दूर व्हाव्यात, आजार नेमका काय आणि कसा आहे याबद्दल जाणून घेऊया. एड्स संबंधी अनेकांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. कुणाला भीती तर कुणाला त्याबद्दल लाज वाटते. कुणाला कुतूहल आहे तर कुणी याचा विषयच टाळतात. काही जण बेफिकीर आहेत तर काही अति सावध आणि काही जण अगदीच अज्ञानी आहेत. एड्स आणि लैंगिक संबंध हे समानार्थी मानले जाते, परंतु केवळ लैंगिक संबंधातून एड्सचा प्रसार होतो असे नाही, तर दूषित व्यक्तीचे रक्त एखाद्या सामान्य व्यक्तीच्या रक्ताशी संबंध आला तरी तो पसरतो. तसेच दूषित सुई टोचल्याने देखील पसरतो. दूषित मातेकडून गर्भातील बाळाला त्याची लागण होते. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारे एड्सचा प्रसार होत नाही हे लक्षात असू द्या. दूषित व्यक्ती स्पर्श केला किंवा हात मिळवला, एका ताटात जेवले किंवा एकाच ग्लासने पाणी पिले, एकमेकांचे कपडे घातले किंवा अगदी चुंबन घेतले तरी या आजाराचे विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत नाही. काहींना वाटते की डास चावल्याने एड्स होतो, तर असे काही होत नसते. हे सर्व गैरसमज आहेत. एड्स अर्थात हा आजार असून त्याचा संपूर्ण अर्थ ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असा आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की असा आजार ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती खालावते, त्याला एड्स म्हणतात. हा आजार HIV व्हायरसमुळे होतो. ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. या आजाराचा आणि विषाणूचा इतिहास फार जुना नाही. 1981 मध्ये आफ्रिकन जंगलातील लोकांमध्ये हा सर्वप्रथम आढळून आला होता. असे मानले जाते की आफ्रिकेतील जंगली माकडांच्या काही प्रजातीतून मनुष्याला याची लागण झाली आहे. तेथील माकडांची शिकार करून त्याचे मांस खाल्ल्याने तो मनुष्यामध्ये पसरला आहे. पुढे तो जगभर पसरला. भारतात पहिला रुग्ण 1986 मध्ये तामिळनाडूमधील काही देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये आढळून आला होता. तेव्हापासून त्याचा प्रसार सुरूच आहे. आजही जगभरात 4 कोटी एड्स बाधित रुग्ण आहेत. तितकेच लोक या आजाराचे बळी पडले आहेत. दरवर्षी साधारणपणे 1.25 कोटी नवीन रुग्ण बाधित होत असून हा आजार दरवर्षी सरासरी 6.5 लाख रुग्णांचे प्राण घेत आहे. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने बाधित रुग्ण त्याच्या पार्टनरला हा आजार प्रसाद म्हणून देऊ शकतो. म्हणून अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कंडोमचा वापर केल्याने आजाराची लागण होण्याची शक्यता खूप कमी होते. तरीही 100% सुरक्षित असेल असे नाही, म्हणून असे संबंध टाळावेत. दूषित सुई म्हणजेच इंजेक्शन टोचल्याने व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतो, म्हणून प्रत्येक वेळी नवीन इंजेक्शन वापरण्याचा आग्रह धरावा. एखादा व्यक्ती बाधित आहे असे कळले तर त्याच्या रक्ताशी सरळ संबंध येणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्लोव्ज घालावेत. विशेषतः हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, आया यांनी एड्सचे रुग्ण हाताळताना ग्लोव्ज घालून उपचार करावेत. खरी कसोटी तर सर्जनची लागते. ऑपरेशन करताना रुग्णाच्या रक्ताशी थेट संबंध येत असतो. रुग्ण जर एड्सग्रस्त असेल तर अशा केसमध्ये सर्जनला रुग्णाच्या रक्ताशी संबंध होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. HIV विषाणूची लागण झाल्यानंतर
लगेचच लक्षणे दिसत नाहीत. अनेक काळापर्यंत बाधित व्यक्ती अगदी नॉर्मल वाटतो. त्याला काहीच लक्षणे नसतात. अशा रुग्णांची HIV टेस्ट केली तरच या आजाराचे निदान होऊ शकते. जेव्हा आजार वाढतो तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा अवस्थेत इतर जंतू किंवा विषाणू शरीरात प्रवेश करून वेगवेगळे आजार निर्माण करतात. TB, न्यूमोनिया, मलेरिया किंवा जंतू संसर्ग, सेप्टिक इन्फेक्शन यासारखे आजार होतात. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची HIV टेस्ट करावी. कारण तो वरवर जरी नॉर्मल वाटत असला तरी त्याच्या शरीरात म्हणजेच रक्तात HIVचे विषाणू असू शकतात. इतर आजाराच्या उपचारासाठी एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तरी त्या आजारासोबतच त्याला एड्स आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते. HIV टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असू शकते. हल्ली HIV स्पेशालिस्ट डॉक्टर्स देखील असतात. माझ्या परिचयाचे डॉक्टर भूषण सुरजुसे व डॉक्टर सुनील ठाकूर यांच्यासोबत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक एड्सच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. अनेक HIV पॉझिटिव्ह रुग्णांवर मी स्वतः ऑपरेशन्स केलेले आहे. एकेकाळी HIV टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भीतीपोटी अशा रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर धजावत नसत. परंतु आता खूप घाबरण्याचे कारण नाही. नवीन औषधे चांगलेच परिणामकारक आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास एड्स बाधित रुग्ण अनेक वर्ष नॉर्मल आयुष्य जगू शकतो. सरकारी हॉस्पिटल्समध्ये HIV टेस्ट आणि उपचार पूर्णपणे मोफत दिले जातात. या विषयातील संशोधनामुळे आणि अत्याधुनिक उपचारांमुळे आता बाधित मातेचे बाळ HIV निगेटिव्ह होऊ शकते ही क्रांतीच म्हणावी लागेल. व्हायरल लोड, CD4, CD8 काउंट या टेस्ट केल्याने आजाराची तीव्रता लक्षात येते. ज्यांना एड्सची लागण झालेली आहे त्यांनी या आजाराबद्दल न्यूनगंडता बाळगू नये, तसेच आजार लपवू नये. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, खचून जाऊ नये.